नीट यूजी परीक्षा होण्याआधीच देशभरात एकच खळबळ उडाली होती. इतक्या मोठ्या परीक्षेचा पेपर नेमका फुटला कसा? आता सीबीआयने या प्रकरणात आपलं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल केलं आहे. पण यामधून असा धक्कादायक खुलासा झालाय ज्याने प्रत्येकालाच हादरवून सोडलंय. कारण हा पेपर बाहेरच्या कोणत्याही गँग किंवा रॅकेटनं नाही, तर चक्क पेपर तयार करणाऱ्या अधिकृत विषय तज्ञांनीच लीक केला होता. हे सगळं कसं घडलं, 3 टप्प्यात हे नेटवर्क कसं चाललं आणि सीबीआयने पुरावे कसे शोधले, चला सोप्या भाषेत समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सीबीआयच्या तपासानुसार एनटीए कडे प्रश्नपत्रिका तयार करणं आणि तिचे मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी ज्या 3 तज्ञांकडे होती त्यांनीच आपल्या पदाचा आणि विश्वासाचा गैरवापर केला. पहिलं मनीषा मांढरे यांनी पुण्यातल्या आपल्या राहत्या घरी 8 निवडक विद्यार्थ्यांना विशेष क्लासेसमध्ये थेट NCERTच्या पुस्तकातूनच थेट प्रश्न टिक करून दिले आणि लिहून घेतले. दुसरं प्रल्हाद कुलकर्णी यांनी तर मर्यादाच ओलांडली. दिल्लीतील एनटीएच्या अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय कक्षात कडक चेकिंग आणि बायोमेट्रिक असतानाही त्यांनी कागदाच्या लहान लहान चिठ्ठ्यांवर 135 प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून हळूच बाहेर आणली. तिसरी मनीषा हवालदार यांनी फिजिक्सचे तब्बल 60 ते 68 प्रश्न लक्षात ठेवले, कागदावर लिहिले आणि व्हॉट्सअपद्वारे पुढे पाठवून दिले. एकदा का पेपर या तज्ञांच्या हातातून बाहेर आला की तो कोचिंग क्लासेस आणि दलालांमार्फत थेट विकला गेला. पुण्याच्या APMA अकॅडमीच्या तेजस शाह यांनी मनीषा हवालदार यांच्याकडून 68 प्रश्न मिळवले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बदल्यात त्यांना 25,000 रुपये रोख आणि आंब्याचा बॉक्स दिला. लातूरच्या प्रसिद्ध RCC अकॅडमीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी प्रल्हाद कुलकर्णींकडून प्रश्न मिळवून ते आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न म्हणून सोडवून घेतले. यानंतर हा पेपर नाशिक, गुडगाव आणि जयपूर पर्यंत टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुप्सद्वारे प्रत्येकी 25-25 लाख रुपयांना विकला गेला. आता प्रश्न पडतो की सीबीआयला हे सर्व पुरावे कसे मिळाले? तर आरोपींनी डिजिटल पुरावे, मेसेज आणि फोटो डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. पण सीबीआयने डिजिटल फॉरेन्सिक आणि टेक्निकल सर्वेलन्सचा वापर करून हा कट उघडकीस आणला. दिल्लीतील एनटीए ऑफिस मधील सीसीटीव्ही फुटेज आणि बायोमेट्रिक हजेरीवरून प्रल्हाद कुलकर्णी यांचा गोपनीय कक्षातील संशयास्पद वावर सिद्ध झाला. आरोपी राहतात त्या सोसायटीच्या मायगेट ऍप मधील एंट्रीज, कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअपवर पाठवलेले डिलीट केलेले हाय रिझोल्युशन फोटो सीबीआयने रिकव्हर केले. आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी जेव्हा जप्त केलेले प्रश्न आणि मूळ नीटचा पेपर मॅच केला तेव्हा तब्बल 85% प्रश्न तंतोतंत जुळले. या प्रकरणी आता केंद्र सरकारच्या नवीन सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या कायद्यानुसार दोषींना आजन्म कारावास आणि तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंडाची तरतूद आहे. रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या नेटवर्कचा सीबीआयने अशा प्रकारे पर्दाफाश केलाय. या कठोर संपूर्ण प्रकरणावर आणि कठोर कारवाईवर तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी प्रहार न्यूज लाईव्ह पाहत राहा. धन्यवाद.